सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सांगदेव महाराज तापी पूर्णा संगम येथे आपत्ती व्यवस्थापन विभागाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन केले। आमदार चंद्रकांत पाटील यांनी SDRF व आपदा मित्र यांच्या कार्यप्रणालीची पाहणी केली। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार मुक्ताईनगर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व सरपंच चांगदेव आदी उपस्थित होते। तापी पूर्णा संगमावर प्रवासी बोटीतून संगम दर्शनासाठी आलेल्या एका व्यक्तीचा पाण्यात पडण्याचा प्रकार घडला। राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तैनात असलेल्या बोटीने तातडीने बचाव कार्य करत संबंधित व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले। त्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने प्राथमिक उपचार दिले। पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व गर्दी नियंत्रणात आणण्यात आली। या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती प्रतिसाद दल टीमच्या बचाव कार्याचा आढावा घेत रंगीत तालीम अशी राबवण्यात आली। दरम्यान श्री आदिशक्ती मुक्ताई मंदिर मेहुण परिसरात दुपारी 4 वाजता गवताला आग लागल्याची दुसरी घटना घडली। तहसीलदार मुक्ताई नगर यांनी तातडीने बोदवड नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला सूचित केले। अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। या संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम उपक्रमास आमदार चंद्रकांत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भीमराव दराडे, उपविभागीय अधिकारी भुसावळ जितेंद्र पाटील, तहसीलदार व पोलीस निरीक्षक मुक्ताईनगर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, राज्य आपत्ती प्रतिसाद दल टीमचे 3 अधिकारी, 24 जवान, 20 आपदा मित्र उपस्थित होते। जळगाव जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशनानुसार यावर्षी सदर यात्रेचे पूर्व नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। त्यानुसार ही रंगीत तालीम घेण्यात आली। जागर जनस्थान करता फराज अहमद, जळगाव।